महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं राज्यभर राबवण्यात येणाऱ्या चला व्यसनाला बदनाम करूया या उपक्रमाचा कोल्हापुरात उभा मारुती चौक येथे जाहीर कार्यक्रम समारोप झाला। यापूर्वी शहरातील अनेक शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला। प्रास्ताविकात अणीचे राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल चव्हाण यांनी व्यसनाचे सामाजिक व राजकीय दुष्परिणाम स्पष्ट करताना सांगितलं की ब्रिटिश काळात जशी नशाबंदी विरोधी धोरणे राबवली गेली तशीच परिस्थिती आजही आहे। तरुणांना दारू, गांजा, गुटखा, मावा यांसारख्या व्यसनात अडकवून अन्याय, महागाई, बेरोजगारी व भ्रष्टाचार विरोधात उभे राहण्याची ताकद कमी केली जाते। 31 डिसेंबरच्या निमित्तानं व्यसनांना प्रोत्साहन देणं अयोग्य असून त्यामुळेच अणीच दरवर्षी हा उपक्रम राबवते असंही ते म्हणाले। कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी निवडणुकांमध्ये दारूच्या गैरवापरावर टीका करत अशा उमेदवारांपासून व पक्षांपासून जनतेने सावध राहावे असं आवाहन केलं। ॲडव्होकेट अजित चव्हाण यांनी दारूमुळे होणारे आर्थिक व शारीरिक नुकसान आणि कुटुंबाचे होणारे उद्ध्वस्तीकरण याकडे लक्ष वेधलं। कार्यक्रमात चंद्रकांत सूर्यवंशी, आनंदराव चौगले, रावसाहेब आलासे यांच्यासह अन्य वक्त्यांनी आपले विचार मांडले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमर जाधव, सुनंदा चव्हाण, माजी नगरसेवक पन्हाळकर, जयंत मिठारी, राजेंद्र खंद्रे आदींनी परिश्रम घेतले। दरम्यान गोकुळ दूध संघाने या उपक्रमासाठी दूध पाऊच उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे त्यांचे आभार मानण्यात आले।